दोन्हीकडचे सैन्य आमने सामने आलेले आहेत, सूर्योदयाची वाट बघतायत आणि अरे बापरे हे काय झालं, तर अर्जुनाला काहीतरी भेद निर्माण झालेला आहे आणि आता आपलं धनुष्य गळून पडलंय, अशी सिच्युएशन आता दिसते. रनिंग कॉमेंट्री सुरू झाली. दुसरा अध्यायापासून गीतोपदेश सुरू होते. वेदांत सांगायला कृष्णाने त्या अध्यायापासून सुरुवात केली. झाला अर्जुन शोक मत न बघुनी वेदांत सांगे नाही, आत्मा शाश्वत देह नश्वर असते अंतरी. हे बाण धनु तरी समोर कर्तव्य ते आचरी, वाके निस्पृह हर्ष शोक धरी ज्ञानी जनांच्या. खूप मोठा डोस दिलाय. एकेकडे म्हणतोय की अरे बाबा आत्मा शाश्वत आहे, आत्मा अविनाशी आहे, देह नश्वर आहे, तू युद्ध करत नको, तू युद्ध केले नाहीस म्हणून ही कोणी मंडळी अमर राहणार आहे, मृत्यू येणारच आहे त्याला. शरीर नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे. अर्जुना तू कर्तव्य दक्ष राहा. आता तुझं हे युद्धाचं चॅलेंज दिलेलं आहे, मी चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे, आता तू मानत नकोस. ते पडलेलं धनुष्य उचल, समोर म्हणजे युद्ध, पडलेलं धनुष्य उचल आणि युद्ध करायला सुरुवात कर. पण कसं युद्ध करशील, तर निस्पृहपणे सुख दुःख एका समान पातळीवर ठेवून, म्हणजे न्यूट्रल मोडवर राहून ते युद्ध कर, असं अर्जुना सांगितलं. आता मुळात हे युद्ध काय होतं, धर्म अधर्म युद्ध होतं, प्रकाश आणि अंधकाराचं युद्ध होतं. धर्माच्या पक्षातली मंडळी होती, अधर्माच्या पक्षातली मंडळी होती. अधर्म वरचढ झालेला होता आणि कलियुग सुरू होणार होतं काहीच वर्षामध्ये. द्वापरयुग संपत आलं होतं आणि कलियुग आता सुरू होईल अशा चर्चाला गीतोपदेश केलेला आहे.